हाय, तिचा जो बीच आहे तो त्या साईडला आहे, दुसऱ्या साईडला येतो. त्याच्यामध्ये तुम्ही गोल्डन रॉक आणि ती खाडी वगैरे बघू शकता. पण ह्या साईडला जो बीच आहे तिथे सहजा कोणी जात नाही, इकडून चालत जावं लागतं. खूप वेळ लागतो, एक 15-20 मिनिटाचा ट्रेकिंग करावं लागतं. म्हणजे खाली उतरून परत वर यायचं आहे, कारण अजून कुठून वाट नाही इकडे जायला यायला. सो बघूया आपण की खाली काय काय आहे, मी तुम्हाला दाखवतो. आणि सनसेट वगैरे मस्त होणार आहे आज मला वाटतंय, ते बघूया आपण. चला. वाट थोडी कठीण आहे चालायला, पण तुम्हाला जर असा थोडा थ्रिल पाहिजे असेल तर तुम्ही येऊ शकता इकडे. हा व्ह्यू बघा, इकडून जे सूर्याची किरणे आतमध्ये येत आहेत ना, ते असलं सिनेमॅटिक भारी लुक देत आहेत ना, जबरदस्त. म्हणजे आजचं येणं माझं चांगलं ठरू शकतं. ऑलरेडी मी आलो इकडे, पण कधी शूट केलं नाही आहे. पण मस्त आहे इकडे जागा, एकदम खतरनाक बीच आहे हा. ही कसली झाडं माहिती नाही मला, पण भारी दिसत आहेत. सिंधुदुर्गातला सगळ्यात शांत बीच म्हणू शकता, कारण इकडे लोकांना यायलाच वाट नाही आहे, त्यामुळे हा बीच असा शांतच आहे. ओके, सो मी आत्ता हा सगळा पॅच कवर करत
इथपर्यंत आलोय आणि इकडे व्ह्यू खतरनाक आहे. मी ऑलरेडी आलेलो मागे पण ब्लॉग वगैरे काही केला नव्हता, व्हिडिओ पण कधी काढला नाही, पण थरारक चित्त थरारक असा व्ह्यू आहे इकडे. तुम्ही आलात तर कोणातरी सोबत या, एकटे येऊ नका कारण थोडं रिस्की पण आहे. आजच्यासाठी एवढंच, म्हणजे हा छोटाच ब्लॉग आहे, पण मला इथे यायचं होतं आणि मी खूप दिवस ब्लॉग केला नाही म्हणून मी हा ब्लॉग असा करून टाकला आहे. तुम्ही बघा आणि बाकी टाईम लॅप्स मी आता सनसेट एन्जॉय करणार आहे, सो तुम्हाला पण दाखवतो की कितक्या कसला भारी सनसेट आहे. टाईम लॅप्स लावून ठेवेन मी आणि इथूनच मग थोडा काळोख होईल, सो मला शूट करायला मिळणार नाही. सो बाकी व्हिडिओ इथेच स्टॉप करतो. चला बाय बाय. Thank you.